मी पण या तालुक्यामध्ये खूप फिरलो. मी जुन्नर आणि खेड हा तालुका मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. कारण या तालुक्याने मी इतकं प्रेम पाहिलं की प्रचंड प्रेम या तालुक्याने मी फिरत असताना केलेलं आहे. त्याच्यामुळं खूप समाधान वाटतं. आज समोरचा उमेदवार कोण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण डॉक्टर अमोल कोल्हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी सर्वांना भेटून जिथं जाईल तिथं तरुणाई त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं आहे. आज टोपे नावाच्या एका ग्रहस्थाने शेतकऱ्याने 500 रुपये मित्रांनो भेट दिली. आज लक्षात ठेवा, आज शहीद दिन आहे. आज क्रांतिकारांचा दिवस. क्रांतिकारक त्या ठिकाणी हसत हसत या देशासाठी आपले प्राण त्या ठिकाणी त्या वेदीवरती दिलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपल्याला स्मरण झालं पाहिजे. आपण राजपुरांच्या पुतळ्यालाच पुष्पहार घालून या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु आज आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे. खरं तर बाबा भाषण करत होता आणि मध्ये मध्ये पाणी पित होता आणि त्याचं ते बाटलीचं जे झाकण होतं ते उघडं होतं. मी म्हणलं देवदत्त निकम मी मागं होतो. सारखं पाणी असं 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 चालू होतं. मी आपल्या बाजूला खुर्ची घेतली, आपल्या अंगावर पाणी टाकणारच आहे म्हणलं. कारण त्याला काय भान राहत नाही. एकदा गडी मोठा आहे. एकदा बोलायला लागल्यानंतर सोप पडली की मोठ्या शरीराला मोठा घसा, मोठ्या घशाला मोठी कोरड, मोठ्या कोरड म्हणजे की घोट मोठा घ्यायचा. हे सगळंच मोठं काम असलं की अवघड आहे. त्याच्यामुळं माग आम्ही सगळे दोघं जण वाचवत होतो स्वतःला. पण बाबा आज तू तनामानाने बोलला, पण धनाने बोलला नाही. धनाने जरा बोलला मग राष्ट्रवादी कमावले थोडं टाकाकडे काय मी मात्र अजून कमावलं नाही तुझ्या माहिती करता.